कुरुंदवाड पोलिसांची धडक कारवाई, दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या, 4 आरोपी नाटक, लुटीतील 7 लाखांची रोख रक्कम हस्तगत. कुरुंदवाड परिसरात 80,000 रुपये तोळा दरानं सोनं देण्याचं आमिष दाखवून पिस्तुलाचा धाक दाखवत तब्बल 10,35,200 रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात कुरुंदवाड पोलिसांना मोठं यश आलंय. या धडक कारवाईत 4 आरोपींना अटक करण्यात आले. त्यांच्याकडून 7 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. वेळुंडगी तालुका जत जिल्हा सांगली इथं शेतकरी भीमाशंकर मल्लेश पाटील यांना एका महिलेनं कमी दरात सोने देण्याचं आमिष दाखवलं. त्यानुसार 15 मे रोजी ते मित्र दुष्यंत भोसले यांच्यासह कुरुंदवाड इथं आले. कुरुंदवाड मजरेवाडी मार्गावरील एका पोल्ट्री फार्म जवळील खोलीत त्यांना नेण्यात आलं. तिथं 4 पुरुष व 2 महिलांनी पिस्तुलीचा धाक दाखवत त्यांच्या स्विफ्ट कारमधील 10.35 लाखांची रोख रक्कम लुटून पोबारा केला. या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढत मेहरुम अल्ताफ सरकावस, मुस्ताक साहेब हुसेन पटेल, सुनील निवृत्ती पाटील आणि प्रवीण जयसिंग आकुर्डे या 4 आरोपींना अटक केली. आरोपींकडून दरोड्यातील 7 लाखांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील, ज्ञानदेव सानप, संतोष साबळे, सागर खाडे, सचिन पुजारी, अविनाश भोसले, गणेश जडे, महिला पोलीस अंमलदार निशा शेटके, राजश्री देसाई, सुप्रिया जगदाळे यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडले. या गुन्ह्यातील आणखी आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने करतात.